पुढच्या 5 वर्षात लोक सोन्यापेक्षा जास्त पैसा या एका गोष्टीसाठी मोजायला तयार असतील. आणि जर ही गोष्ट तुमच्या शेतात असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणातून जागतिक बाजारपेठ गाजवू शकता. हे गुपित दडलंय तुमच्याच मातीत. नमस्कार मित्रांनो, केपीडी ऑन्टरप्रेन्योर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एका अशा व्यवसायाचा आराखडा पाहणार आहोत ज्यामध्ये मंदी येण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. आपण सुरुवात करणार आहोत सेंद्रिय शेतीतल्या सोन्याच्या संधीने, ज्याला आपण द ऑर्गॅनिक गोल्ड रश म्हणूया. त्यानंतर आपण एका 15 कोटींच्या फार्मचा ठोस पुरावा तपासणार आहोत. मग येईल अंमलबजावणीची एक सोपी 3 पायरी योजना. आणि इतकंच नाही तर शून्य खर्चात मार्केटिंग कशी करायची आणि एका आधुनिक शेतकऱ्याची मानसिकता कशी असावी यावरही आपण सखोल चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भाग 1, दी ऑर्गॅनिक गोल्ड रश. सोप्या भाषेत सांगायचं तर शुद्धतेसाठी जास्त किंमत मोजायला जे लोक तयार आहेत त्या संधीचा फायदा कसा घ्यायचा. आपण एक अशा बाजारपेठेत प्रवेश करतोय जी फक्त वाढतच जाणार आहे. का? कारण तिची मूळ गरज थेट लोकांच्या आरोग्याशी आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीशी जोडलेली आहे. सध्याची परिस्थिती एका मूलभूत अडचणीत अडकलेली आहे. आपण याला शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती असं म्हणू शकतो. म्हणजे बघा, एका बाजूला आपल्या शेतकऱ्यांकडे पीक घेण्याचं जबरदस्त कौशल्य आहे, यात काहीच वाद नाही. पण दुसऱ्या बाजूला एक खूप मोठी दरी आहे आणि ती दरी आहे ब्रँडिंगची. म्हणजे ते पीक तर घेऊ शकतात पण त्याला एक ब्रँड म्हणून विकू शकत नाहीत. उत्पादन तर करता येतं पण बाजारात स्वतःची एक ओळख निर्माण करता येत नाहीये. आणि आज आपण नेमकं याच गोष्टीवर बोलणार आहोत की ही दरी कशी भरून काढायची, एका सामान्य उत्पादकाला एका मोठ्या ब्रँडमध्ये कसं बदलायचं. आता ह्या स्लाइडवरचं वाक्य बघा. हे ह्या संपूर्ण व्यवसायाचं मूळ आहे. आज प्रत्येक माणूस आजाराला घाबरून शुद्ध अन्नाच्या शोधात आहे. ही केवळ एक व्यावसायिक संधी नाही आहे, हे ग्राहकांच्या मानसिकतेत झालेले खूप मोठं स्थित्यंतर आहे. लोक आता फक्त पोट भरण्यासाठी नाही खात, तर आरोग्य जपण्यासाठी खात आहेत. त्यांना रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचे दुष्परिणाम पूर्णपणे कळून चुकले आहेत. आणि त्यामुळेच ते शुद्ध, भेसळमुक्त आणि नैसर्गिक अन्नासाठी थोडे जास्त पैसे द्यायलाही तयार आहेत. ही जी भीती आहे ना, हीच या बाजारपेठीची सर्वात मोठी प्रेरक शक्ती आहे. आणि ह्यालाच म्हणतात प्युरिटी प्रीमियम. भाग 2, पुरावा. 15 कोटींचे फार्म. आणि केस स्टडी आहे टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स, म्हणजेच TBOF. आता काही जणांना असं वाटू शकतं की हे सगळं बोलायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. आणि याचा ठोस पुरावा आपल्या महाराष्ट्रात इंदापूरमध्ये आहे. चला या प्रेरणादायी कथेवर एक नजर टाकूया, जी सिद्धांताला सत्यात उतरवून दाखवते. या प्रवासाची सुरुवात खरंच पाहण्यासारखी आहे. सात्यजित आणि अजित या 2 भावांनी चांगल्या पगाराच्या कॉर्पोरेट नोकऱ्या सोडून दिल्या आणि त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला, आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर एक प्रयोग सुरू करायचा. त्यांनी फक्त शेती नाही केली, तर त्यांनी एक जागतिक डायरेक्ट टू कस्टमर म्हणजे D2C व्यवसाय उभा केला. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की जर योग्य दृष्टिकोन असेल तर शेतीतून एक मोठं साम्राज्य उभं करता येतं. आणि त्यांच्या साम्राज्याचा आकार किती मोठा आहे तो तर अक्षरशः थक्क करणार आहे. हा जो आकडा तो तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतोय, 15 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलात. हा त्यांचा वार्षिक महसूल आहे. जरा विचार करा, महाराष्ट्रातल्या एका गावातून सुरू झालेला व्यवसाय आज या उंचीवर पोचलाय. हीच या मॉडेलची खरी ताकद आहे. आणि त्यांची पोच फक्त भारतापुरती मर्यादित नाहीये. या बार चार्टकडे जरा लक्ष द्या. डावीकडचा बार दाखवतो की ते 50 पेक्षा जास्त देशांमध्ये आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोचवत आहेत. आणि उजवीकडचा बार त्यांची वार्षिक वाढ दाखवतो, जी आहे तब्बल 50%. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की ही मागणी फक्त भारतातच नाही तर जगभरात स्फोटक वेगाने वाढतीये. हा व्यवसाय भविष्यवेधी आहे, याचा यापेक्षा मोठा पुरावा असूच शकत नाही. तर मग या सगळ्या यशामागचं गुपित काय आहे? या एका वाक्यात ते दडलेलं आहे. त्यांनी फक्त शेती केली नाही, त्यांनी विश्वास निर्माण केला आणि दलालांपासून मुक्त बाजारपेठ तयार केली. त्यांनी तूप किंवा गूळ विकला नाही, त्यांनी विकला विश्वास. जेव्हा ग्राहक थेट शेतकऱ्याकडून माल विकत घेतो तेव्हा त्याला एक खात्री असते की त्याच्या ताटात जे काही येतंय ते शुद्ध आहे. त्यांनी काय केलं? मधला दलालच काढून टाकला. आणि त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी यांच्यात एक थेट विश्वासाचं नातं तयार झालं. हाच त्यांच्या व्यवसायाचा भक्कम पाय आहे. भाग 3, 3 पायरी अंमलबजावणी आराखडा, म्हणजेच तुमच्या नफ्यासाठी कृती योजना. आतापर्यंत आपण पाहिलं की हे शक्य आहे, पण हे करायचं कसं? चला आता आपण त्या प्रत्यक्ष कृती योजनेकडे वळूया, जी कोणीही वापरू शकतं. या यशासाठी आपल्याला 3 मजबूत खांब उभे करावे लागतील. पहिला खांब आहे प्रमाणीकरण.
म्हणजे सर्टिफिकेशन. दुसरं आहे डायरेक्ट टू कस्टमर म्हणजेच D2C मॉडेल. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे नफ्याचं गणित. या 3 पायऱ्या जर आपण योग्य पद्धतीने वापरल्या तर व्यवसायाचा पाया एकदम मजबूत होतो. यातली पहिली पायरी आपण जरा नीट समजून घेऊया. जैविक भारत प्रमाणीकरण. हा फक्त एक कागदाचा तुकडा नाहीये. हा तुमच्या मालावरचा सरकारी शिक्का आहे. आणि हा शिक्का ग्राहकाला सांगतो की तुमचा माल 100% सेंद्रिय आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि याच विश्वासापोटी तो तुमच्या मालासाठी 30 ते 50% जास्त किंमत अगदी आनंदाने देतो. म्हणजे हे एक असं शक्तिशाली मार्केटिंगचं साधन आहे जे एका शब्दाशिवाय तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता सिद्ध करतं. दुसरी पायरी आहे D2C मॉडेल. म्हणजे काय, तर थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणं. जरा कल्पना करा, तुम्ही शहरातल्या मोठ्या सोसायट्यांमध्ये ऑर्गॅनिक बास्केटची सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे. प्रत्येक आठवड्याला तुम्ही तुमच्या शेतातला ताजा, भेसळमुक्त माल थेट लोकांच्या घरी पोहोचवत आहात. यामुळे काय होतं, मधला दलाल, वाहतूकदार, अडत्या ही सगळी साखळीच तुटते आणि तो सगळा नफा थेट शेतकऱ्याच्या खिशात जातो. आणि आता वळूया तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पायरीकडे, नफ्याचं गणित. कारण शेवटी सगळं पैशावरच येतं, बरोबर? हे उदाहरण पाहिलं ना की फरक लगेच स्पष्ट होतो. सामान्य गहू तो आज बाजारात कितीला विकला जातो? साधारणपणे 30 रुपये किलो. पण दुसरीकडे सर्टिफाईड ऑर्गॅनिक गहू, त्याची किंमत आहे तब्बल 80 ते 100 रुपये किलो. हाच तो प्युरिटी प्रीमियम आहे ज्याबद्दल आपण अगदी सुरुवातीला बोललो होतो. या गणितात आपण अजून थोडं खोलवर जाऊया. समजा सेंद्रिय शेतीसाठी तुमचा उत्पादन खर्च 20% वाढला, तरी सुद्धा मिळणाऱ्या वाढीव दरामुळे तुमचा जो निव्वळ नफा आहे तो सामान्य शेतीच्या तुलनेत 150% जास्त असू शकतो. हा आकडा नीट पहा, 150% जास्त नफा. पारंपरिक शेतीत जिथे नफा दिवसेंदिवस कमी होत चाललाय, तिथे हा आकडा या व्यवसायाची प्रचंड आर्थिक ताकद दाखवून देतो. अच्छा, हे प्रत्यक्षात कसं दिसतं? या चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे समजा तुम्ही फक्त 100 नियमित ग्राहक जोडले, खूप जास्त नाही, फक्त 100. इतक्या लहान ग्राहक संख्येवरही तुम्ही महिन्याला 50,000 ते 70,000 रुपये निव्वळ नफा अगदी सहज कमावू शकता. म्हणजे एक स्थिर आणि सन्मानजनक मासिक उत्पन्न. नोकरी करण्याची गरजच नाही. भाग 4, शून्य खर्चाचे मार्केटिंगचे शस्त्र. उपशीर्षक आहे बजेटशिवाय ब्रँड तयार करणे. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की हे सगळं तर ठीक आहे, पण ग्राहक मिळवायचे कसे? मार्केटिंग करायला तर खूप पैसे लागतील. पण थांबा, यासाठी एक भन्नाट आणि शून्य खर्चाची आयडिया आहे. प्रश्न हाच आहे की 0 रुपयात एक प्रीमियम ब्रँड कसा तयार करायचा? मोठ्या कंपन्या जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करतात. आपण ते करू शकत नाही. मग याचं उत्तर काय? उत्तर आहे द फार्मर्स लाईव्ह QR. ही एक अगदी सोपी पण अत्यंत प्रभावी कल्पना आहे. तुमच्या प्रत्येक पॅकेजिंगवर एक QR कोड छापा आणि त्यावर लिहा, हा माल कसा पिकवला आहे ते थेट शेतकऱ्याकडूनच पहा. याची जादू अशी आहे की जेव्हा ग्राहक तो कोड स्कॅन करतो तेव्हा त्याला तुमच्या शेतात तुम्ही काम करतानाचा 1 मिनिटाचा व्हिडिओ दिसतो. तो तुमचा चेहरा पाहतो, तुमचे कष्ट पाहतो, तुमचा प्रामाणिकपणा अनुभवतो. आणि त्याच क्षणी तो त्या उत्पादनाशी भावनिकरित्या जोडला जातो. मग तो किंमत पाहणं सोडून देतो आणि गुणवत्ता व विश्वास विकत घेतो. हा शून्य खर्चाचा हॅक तुमचा ब्रँड तयार करतो, तोही लोकांच्या मनात. भाग 5, आधुनिक शेतकऱ्याची मानसिकता. आणि उपशीर्षक आहे खतांच्या पलीकडे हे एक तत्वज्ञान आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, सेंद्रिय शेती म्हणजे फक्त रासायनिक खतांच्या जागी सेंद्रिय खतं वापरणं नाही. ही एक विचार करण्याची पद्धत आहे, एक जीवनशैली आहे. आणि हो, आपल्याला वास्तवाचं भानही ठेवायला हवं. सुरुवातीला उत्पादन कमी येईल, जमिनीला पुन्हा सेंद्रिय बनायला वेळ लागेल, आजूबाजूचे लोक तुम्हाला वेड्यात काढतील आणि स्वतःची बाजारपेठ शोधण्यासाठी खूप पायपीट करावी लागेल. हा रस्ता अजिबात सोपा नाही. यासाठी प्रचंड संयम आणि मेहनत लागेल. पण जेव्हा कधी तुम्हाला थकवा जाणवेल, तेव्हा हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही केवळ एक उत्पादन विकत नाही आहात, तुम्ही लोकांचं आरोग्य वाचवत आहात. तुम्ही एक अन्नदाता आहात, जो लोकांच्या ताटात विषमुक्त अन्न पोचवण्याचं पवित्र काम करत आहे. हे काम पैशांपेक्षा खूप मोठं आहे. ही एक सेवा आहे. आणि लक्षात ठेवा, शेती कधीच तोट्याचा धंदा नव्हता. तो जगातील सर्वात मोठा व्यवसाय आहे. फक्त तो आता आधुनिक पद्धतीने करण्याची गरज आहे. भाग 6, प्रमाणीकरणासाठी तुमचे पुढचे पाऊल. उपशीर्षक, तुम्हाला आवश्यक असलेली माहिती मिळवा. तर जर तुम्ही हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी तयार असाल, तर तुमची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन मिळवणं. तुम्हाला जर सेंद्रिय शेती प्रमाणीकरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संपूर्ण यादी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सविस्तर स्टेप बाय स्टेप पद्धत हवी असेल,
तर फक्त खाली कमेंटमध्ये ऑर्गॅनिक असं लिहा. तुम्हाला सर्व माहिती पाठवली जाईल. हा तुमचा या प्रवासातला पहिला, ठोस आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा असेल. केपी द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.